नमस्कार माझ्या छोट्या बालदोस्तांना. तुम्हाला तर माहीतच आहे की नामदेव यांचे गुरु विसोबा खेचर हे होते. पण ते गुरु म्हणून त्यांची निवड झाली कशी किंवा नामदेव शिष्य झाले कसे, याच्या दोन छोट्याशा रंजक कथा आहेत. त्यातली सर्वात आपण पहिली गोष्ट पाहूया, कच्चं मडकं. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्रातल्या भक्तिमार्ग शिकवणाऱ्या सर्वच संतांचं पंढरपुरातल्या पांडुरंग विठ्ठलाशी फार घट्ट नातं आहे. सर्वच संतांनी या विठोबाची आणि रखुमाईची मनोभावे भक्ती केली. त्यांच्यावर अभंग, ओव्या, भजन अशा वेगवेगळ्या प्रकाराने काव्य रचले. देवधर्म हा रूढी परंपरा, जातीभेद, अस्पृश्यता, कर्मटरीती यांच्यात बंदिस्त झाला होता. सामान्य लोक देवाला पारखे होत होते. या विठोबाने मात्र कुठलेही भेद न पाहता आपल्या भक्तांचे लाड केले, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, त्यांच्या घरातला सदस्य होऊन राहिला. त्यामुळे संतांनी आणि भक्तांनी विठोबावर अपार प्रेम केले. त्याचे दर्शन घ्यायला त्यांना पुन्हा पुन्हा जावे वाटायचे. दर्शन व्हावे, पुन्हा पुन्हा विठ्ठलाची भेट व्हावी, त्यानिमित्ताने इतर भक्तांचा, संतांचा सहवास लाभावा म्हणूनच दरवर्षीची वारी सुरू झाली. वारकरी संप्रदायातले आद्य संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे अर्थातच विठ्ठलाचे भक्त होते. त्यांच्याच काळात संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा असे इतरही संत होऊन गेले. संत नामदेव हे तर लहानपणापासून विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांनी दाखवलेला नैवेद्य खायला स्वतः विठ्ठलालाही यावे लागायचे. त्याशिवाय ते जेवायचे नाहीत. त्यांनी सुद्धा असंख्य अभंग, भजने लिहिली होती. ते विठ्ठलाचे इतके मनापासून आणि प्रेमाने कीर्तन करीत की साक्षात मूर्तिरूपाने उभा विठ्ठलसुद्धा मान डोलावत असे. त्यांच्या कीर्तनाचा आनंद घ्यायला निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाईत गेले. मन लावून कीर्तन ऐकले. कीर्तनानंतर ते नामदेवांना भेटायला गेले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान सर्वांनी त्यांना एक एक करत नमस्कार केला. त्यांनी मात्र परतून नमस्कार केला नाही. विठ्ठलाशी ज्यांची जवळीक झाली होती त्यामुळे त्यांच्या मनात थोडा अहंकार उत्पन्न झाला होता. आपणच विठ्ठलाचे सर्वात मोठे भक्त आहोत, तेव्हा दुसऱ्या संतांनी आपला आदर करावाच, पण आपण दुसऱ्या संतांना आदर देण्याची काय गरज, अशी काहीशी त्यांची भावना होती. मुक्ताबाईने हे ओळखले आणि त्यांना नमस्कार केला नाही. ती म्हणाली, नामदेवांचं ज्ञान तर अर्धवट आहे, त्यांना नमस्कार करण्याची गरज नाही. हे ऐकून तिघे भाऊ तर चमकलेच, पण नामदेवसुद्धा व्यथित झाले. त्यांच्यात वाद झाला. संत गोरा कुंभार या सर्वांना वरिष्ठ होते. ते सर्वजण निवाडा करायला त्यांच्याकडे गेले. गोरा कुंभारांनी त्या सर्वांच्या डोक्याला हात लावून मडके तपासल्यासारखे तपासले. ते कुंभाराच्या परिभाषेत म्हणाले, मुक्ताई म्हणते ते खरं आहे, नामदेवाचं मडकं खरंच कच्चं आहे. नामदेव दुःखी होऊन आपल्या विठ्ठलापाशी गेले. विठ्ठल म्हणाले, ते लोक म्हणतायत ते खरं आहे. तू फक्त मला माझ्या विठ्ठल या एकाच रूपात जाणतोस आणि पुजतोस. तुला एका गुरुची गरज आहे. ज्ञानेश्वराकडे जा, तेच तुला मार्ग दाखवतील. नामदेव ज्ञानेश्वरांकडे गेले. त्यांनी नामदेवाला विसोबा खेचर यांना भेटायला सांगितले. हे तेच विसोबा खेचर जे आधी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाच्या मस्तर करत होते, पण ज्ञानेश्वरांची पाठीवर मांडे भाजण्याची लीला पाहून त्यांचे भक्त झाले होते. त्यांनी नामदेवाला शिष्य करून उपदेश केला आणि नामदेवांचे ज्ञान पूर्ण झाले. धन्यवाद बालदोस्तांनो.